नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत विंटेज केक। विंटेज केक सहसा बटर क्रीममध्ये बनवतात, पण मी ट्राय केलं आहे व्हिपिंग क्रीममध्ये सेम टू सेम बनवायचं। मला जसं कस्टमरने फोटो पाठवलेला होता तसं सेम टू सेम बनवायचे प्रयत्न केलेले आहेत मी। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा केक कसा बनला आहे तो। तर याचा मी क्रम्बल कोट करून झाल्यानंतर याचं फायनल कोटिंग पण मी डच क्रीमनेच केलेली आहे। त्यात थोडासा स्लाइटली रेड कलर यूज केला, कारण त्यांनी मला असं शेडचा फोटो पाठवलेला तशी शेड बनवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि नंतर मी असे स्टार नोझलने केकच्या टॉपला आणि बॉटमला दोन्ही साइडला मी स्टार नोझलने बॉर्डर करून घेतलेली आहे। आणि नंतर मी असे पर्लची बॉर्डर होती फोटोमध्ये तशीच पर्लची बॉर्डर केलेली आहे। हे एडिबल पर्ल आहेत, यांना मी स्टिक करण्यासाठी यूज केलेला आहे। स्टिकला थोडंसं फॉन्डंट लावून घेतला आणि फॉन्डंटच्या साहाय्याने मी असे टच करून असे बॉर्डरला पर्ल लावून घेतले। आणि यानंतर मी असं फॉन्डंटचं एक रोल करून घेतला, कारण त्यांनी मला फोटोमध्ये पाठवलेलं त्यामध्ये व्हाईट क्रीमने त्यावरती कॅलेंडर तयार करून घेतलेलं, पण ते आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये होत नव्हतं। मी ट्राय केलेलं, मग मी अशी आयडिया केली की फॉन्डंटचा राऊंड करून घेतला, त्यावरती मी हा मंथ तयार करून घेतला एप्रिलचा 1 to 30 नंबर लिहून घेतले। आणि 16ला बर्थडे होता, 16 एप्रिलला, म्हणून मी त्याच्यावरती हार्ट केला जसं त्याने फोटोमध्ये पाठवलेलं होतं तसंच। आणि नंतर मी केकच्या सेंटरला मी हा फॉन्डंटचं जे बनवलेलं आहे कॅलेंडर ते मी त्यावरती स्टिक करून घेतलं। आणि ह्या कॅलेंडरच्या पण साईडने मी छोटे पर्ल त्याच्या साईडने मी बॉर्डर तयार केलेली आहे। तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा, यांना पण मी स्टिक आणि फॉन्डंटच्या साहाय्याने दुसरी बॉर्डर बनवून घेतली छोटी। आणि केक खूप सुंदर झाला होता। तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला का, आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।